आंबेडकरांच्या परिसरातील वाळसुरे दत्तवाडी ग्रामपंचायतीला 2 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न करणे भोवले। वंचित बहुजन आघाडीने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर तेथील सरपंचांना बडतर्फ करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिले। वाळसुरे येथील विद्यमान सरपंच व सदस्यांनी 14 एप्रिल 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्याच दिवशी साजरी केली नाही। शासन आदेश असतानाही जयंती साजरी न झाल्याने तेथील ग्रामस्थांनी हे प्रकरण उचलून धरले होते। त्यामुळे ग्रामपंचायतीने 17 एप्रिल 2023 रोजी जयंती साजरी केली खरी, परंतु शासन परिपत्रकानुसार कामामध्ये कसूर सोडलेला नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून सरपंच विरोधात तक्रार दाखल केली होती। याबाबत प्रशासनाने निर्णय घेऊन धडा शिकवले। या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्याम कासारे यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती। त्यानुसार सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकल्यानंतर 16 एप्रिल 2025 रोजी ग्रामपंचायती विरोधात निकाल देऊन सरपंचांना पदावरून काढून टाकण्याचा आदेश सूर्यवंशी यांनी दिलाय। सरपंच बडतर्फ झाल्याने आज दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी वाळसुरे गावात छोट्या खाणी श्याम कासारे यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी वाळसुरे ग्रामस्थांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। आम्हाला आज खरं म्हणाल तर वाळसुरे बौद्धवाडीला आज आनंद झाला। आनंद असा झाला की बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान झाला 14 एप्रिल 2023 मध्ये ग्रामपंचायत मध्ये शासनाचा जी.आर. असताना त्या सरपंचाने जो जयंती साजरी केली नव्हती आणि त्यामुळे आमचं मनस्थिती बिघडली होती सगळ्या वाडीची। परंतु आम्हाला आज आम्ही ग्रामपंचायतीच्या वरती कायदेशीर कारवाई करण्याचा संपूर्ण वाडीने निश्चय घेतला आणि तो निश्चय घेत असताना आम्ही पंचायत समितीला, जिल्हा परिषदला किंवा आयुक्त साहेबांकडे श्याम कासारे साहेबांच्या वतीनं मदतीनं आम्ही पुढपर्यंत न्याय मिळण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि ते निवेदनाला अधिकाऱ्यांनी मान देऊन आम्हाला आज वाळसुरे गावाला, तर वाळसुरे गावालाच नाही तर महाड तालुक्याला हा न्याय दिला। त्याबद्दल आम्हाला वाळसुरे बौद्धवाडीला आज आनंद झाला। भूमिका मुक्काम वाळसुरे गावी 2023 मध्ये 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली नाही आणि तो दोष फक्त मला वाटते सरपंच साहेबांचाच असावा आणि होता तो सिद्ध झालेला आहे आणि कारवाई आम्ही केली। वाळसुरे ग्रामस्थांनी आम्हाला आमच्याकडे कंप्लेंट आणली। कंप्लेंट लेखी प्रस्ताव आमच्याकडे दिल्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजे शिवो असो, बीडीओ असो, असे आयुक्त साहेब असो यांच्यापर्यंत आम्ही ती कंप्लेंट दिली की साहेब असा महापुरुषाचा एक प्रकारे अपमान होणं हे योग्य नाही आहे आणि या अपमान करणाऱ्या व्यक्तीवरती रितसर तुम्ही कायदेशीर कारवाई करा असं आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं आणि त्याप्रमाणे आयुक्त साहेबांनी ते म्हणजे आम्हाला डिसिजन दिलेलं आहे की त्या ज्याने अपमान केलेला आहे त्या 16 एप्रिल 2025 रोजी तो निकाल आमच्या हातामध्ये आलेला आहे की ज्याने अपमान केलेला आहे म्हणजे ज्या ग्रामपंचायत वाळसुरे गावी सरपंचांना ज्या जयंतीचा अपमान केला होता, जयंती केली नाही आणि म्हणून तो आम्हाला निर्णय मिळालेला आहे 16 एप्रिल 2025 मध्ये आणि त्याचा आम्ही स्वीकार केलेला आहे। त्या बदल्यामध्ये आज 14 एप्रिलचा आज छोटा खाणी एक दिवस साजरा करणार तिथे आला वाळसुर गावी बौद्धवाडीमध्ये समाज कल्याण मंदिरामध्ये आणि तिथे माझा एक सत्कार करण्याचा एक आयोजन केलं होतं आणि त्या सत्कारानिमित्त मी तर आलो नाही, परंतु आलो लोकांच्या आग्रह खातीर आलो की बाबा सत्कार हा आमचा नाही बाबासाहेबांचा व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि याच्या पुढेही देखील कोणीही सगळ्या महाराष्ट्रापासून ते देशामध्ये अशा महामानवांचा अपमान करू नये। कोणी ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, कुठलीही कार्यालय असो, याच्यामध्ये महामानवांचा अपमान करणं हे योग्य वाटत नाही आणि जर असा महाड तालुक्यामध्ये मला महाराष्ट्रामध्ये जर अपमान होत असेल तर आम्ही वंचित बहुजन आघाडी हे कदापि सहन करणार नाही, त्याला प्रत्युत्तर देऊनच राहू आणि त्याची जागा त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड।
धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.